आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतीची बुधवारी सोडत, नियोजन भवनात निघणार सोडत। डाबकी रोड विस्तारीकरणात महापालिकेचा खोडा, संथ कारवाईने कसे होणार विस्तारीकरण, जनतेचा प्रश्न। पाणीपट्टीची कोट्यावधीची थकबाकी, जिल्हा परिषद प्रशासन करतील काय कारवाई। लिनेस क्लबच्या उपप्रांताध्यक्ष म्हणून कल्पनाजी देशमुख यांची नियुक्ती, तर लिनेस साधनाजी पलसकर झाल्या प्रांताध्यक्ष। संगीताचा नवा विक्रम अमरावतीकरांच्याच नावाने, 400 पेक्षा अधिक तास सांगीतिक मैफिल रंगली। आता सविस्तर बातम्या। आगामी काळात निवडणूक होणाऱ्या जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बुधवारी 22 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता होणार आहे। याबाबत जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी सूचना जारी केली। जिल्ह्यातील 4 मार्च पर्यंत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग आदींबाबत आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत आयोजित करण्यात आली आहे। सोडतीत तेल्हारा तालुक्यातील उमरी आणि अकोली रुपराव, अकोट तालुक्यातील केडपाणी व केडपाणी बुजुर्ग, मूर्तिजापूर तालुक्यातील कव्हाडा, शेलू बाजार, किनखेड व लंगापूर तसेच बाळापूर तालुक्यातील हिंगणानिंबा व शिंगोली ग्रामपंचायतचा समावेश आहे। बाचीटाकडी तालुक्यातील शेंडीसुद्रक व चोहोगाव, पातूर तालुक्यातील सांगोडा, कोठरी बुजुर्ग, आस्टूल, भंडारस बुजुर्ग, तुलंगा बुजुर्ग या तसेच अकोला तालुक्यातील आखतवाडा, अनकवाडी व मजलापूर या गावांसाठी आरक्षण सोडत होणार आहे। सर्व तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शहरातील वर्दळीच्या असलेल्या डाबकी रोडचे विस्तारीकरण करण्याची महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत। डाबकी रोड पोलीस स्टेशन ते कॅनल रोड पर्यंत 2 भागात हा रस्ता तयार करण्यात येणार असून त्यासाठीचे कंत्राट यापूर्वीच देण्यात आले आहे। अतिक्रमण हटवण्यात होत असलेला दिरंगाई आणि महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे समोर येत आहे। हा रस्ता खूप वर्दळीचा असून डाबकी रोडचे विस्तारीकरण करण्याची मागणी अनेक दिवसापासून होत होती। मात्र लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष केले। डाबकी रोडचा पहिला भाग पोलीस स्टेशन ते श्रीराम टॉवर आणि दुसरा श्रीराम टॉवर ते कॅनल रोड असा आहे। या दोन्ही भागाच्या कामाचे कंत्राट 2 ठेकेदारांना देण्यात आले आहे। सुमारे 16 मीटरचा हा रस्ता बांधण्यात येणार आहे। त्यामध्ये ड्रेनेज व्यवस्था असून पथदिवेही बसवण्यात येणार आहे। महापालिकेचे नगररचना, सर्वाधिक बांधकाम आणि विद्युत विभागाची रस्ते विस्तारीकरणात संयुक्त भूमिका असली तरी अनेक वेळा समन्वय दिसून येत नाही। अतिक्रमण हटविण्यात होत असलेल्या दिरंगाईमुळे काम रखडल्याचे दिसून येत आहे। प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून वसुली न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नसल्याने कोट्यावधीची थकबाकी समोर आली आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेचे मोठे नुकसान होत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिरंगाई अधोरेखित होत असताना प्रशासन ठोस कारवाई का करत नाही असा प्रश्न विचारला जात आहे। प्रादेशिक पाणीपट्टी योजनेची या आर्थिक वर्षाची एकूण मागणी 39,45,00,000 रुपयाची आहे। या तुलनेत एकूण वसुली केवळ 60,35,000 रुपये झाली आहे। अकोला तालुक्यातील 1.4%, अकोट 2.30%, बाळापूर 1.75% आणि तेल्हाऱ्यात 5.80%च वसुली झाली आहे। त्यामुळे कोट्यावधीच्या घरात पोहोचलेली थकबाकी वसुलीने आव्हान जिल्हा परिषदेसमोर आहे। वसुलीची जबाबदारी असलेले कर्मचारी करतात तरी काय असा प्रश्न आहे। पाणीपट्टी वसुलीची थकबाकी 38,85,00,000 पोहोचली आहे। त्यामध्ये मागील वर्षाच्या थकबाकीचा समावेश आहे। प्रत्येक वर्षी थकबाकी वाढत असल्याने वसुलीसाठी प्रशासनाची दमछाक होत असून जिल्हा परिषद समोर पाणीपट्टी वसुलीचे मोठे आव्हान आहे। प्रशासन तथा सीईओ दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करतील काय असा प्रश्न विचारला जात आहे। लिनेस क्लबचा प्रेम स्मृती सन्मान सोहळा अकोल्यातील हॉटेल सेंटर प्लाझा येथे हर्ष उल्हासात संपन्न झाला। या बैठकीत लिनेस मंजिरेजी कुलकर्णी यांनी लिनेस कल्पनाजी देशमुख यांना उपप्रांताध्यक्ष आणि लिनेस साधनाजी पलसकर यांना प्रांताध्यक्ष म्हणून घोषित केले। गणेशाचे पूजन करत आणि मकर संक्रमणाच्या शुभेच्छा देत विविध समाज उपयोगी कामे करण्याचा निर्धार व्यक्त करत हा सोहळा रंगला। मकर संक्रमणाच्या शुभेच्छा आणि तिळगुळाचा गोडवा याने हा प्रेम स्मृती सोहळा बहारदार झाला।
लिनेस क्लबच्या प्रेम स्मृती सोहळ्यात मोठ्या संख्येत मातृशक्ती उपस्थित होती। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉक्टर मंजिरीजी कुलकर्णी, संस्थापक अध्यक्ष LILC, विशेष अतिथी माजी बहुप्रदेश अध्यक्ष निर्मलाजी जैन, प्रमुख पाहुणे PDP लिनेस कांचनजी शहा, PDP लिनेस हरविंदर कौरजी सेठी, PDP लिनेस तेजलजी चौधरी, PDP लिनेस बीनाजी चावला, जिल्हाध्यक्ष लिनेस स्वातीजी झुंझुनवाला, उपप्रांतीय अध्यक्ष साधनाजी पळसकर, रत्नमालाजी रुईकर, जिल्हा कोषाध्यक्ष तिलोत्तमाजी देशमुख, क्लबच्या अध्यक्षा अनिशा वखारिया आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। त्यानंतर स्वागत गीत, गणेश वंदना, ध्वजपूजन, लिनेस प्रार्थना झाली। उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। दिवंगत स्वातीजी झुंझुनवाला यांनी अध्यक्षीय भाषण केले। सर्व मान्यवरांनी आशीर्वाद दिले। त्यानंतर आलेल्या सर्व क्लबचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांनी केलेल्या कार्यक्रमाबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। तसेच कॅबिनेट अधिकाऱ्यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। या कार्यक्रमाला प्रांतातील विविध क्लबमधील लिनेस सखींनी हजेरी लावली होती। या कार्यक्रमात प्रांताची 4थी मंत्रिमंडळ बैठक पार पडली। डिस्ट्रिक्ट लिनेस रत्नमालाजी रुईकर यांनी प्रांतात केलेल्या कामाची माहिती सादर केली। जिल्हा कोषाध्यक्ष तिलोत्तमाजी देशमुख यांनीही प्रांताचा लोखाचोखा मांडला। या बैठकीत लिनेस मंजिरीजी कुलकर्णी यांनी लिनेस कल्पनाजी देशमुख यांना उपप्रांताध्यक्ष आणि लिनेस साधनाजी पलसकर यांना प्रांताध्यक्ष म्हणून घोषित केले। उपप्रांताध्यक्ष आणि प्रांताध्यक्ष यांनी या पदासाठी स्वीकृती दिली। कार्यक्रमाचे बहादर सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले। स्वागत गीत कांचन गावंडे यांनी गायले आणि गणेश वंदना कुमारी पलक सोमानी यांनी केली। कार्यक्रमात लकी ड्रॉ देखील काढण्यात आला होता। कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी नाश्ता, दुपारचे जेवण आणि चहाचा आस्वाद घेतला। शेवटी आभार जस्मिन भरूचा यांनी मानले। डॉक्टर मंजिरी जी के हाथों दिया जा रहा है। जहाँ जिस गांव का डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट रहता है उस गांव पे थोड़ा अधिक बोझा होता है, फाइनेंशियल भी अदरवाइज भी थोड़ा प्रेशर रहता है, पर वो अगर एक दूसरे को साथ देते हैं, वो दोनों एक दूसरे के बिना अधूरे हैं। लिनेस लीना लाहौटी, लिनेस क्लब ऑफ खामगांव, द्वितीय अवार्ड, पर वो एक दूसरे का साथ देते हैं अगर, तो ये अवार्ड उनके हाथ लगता है। जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आकाश फुंडकर यांची नियुक्ती झाली, त्यामुळे आता जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे जिल्हा नियोजक समितीच्या बैठकीचा मार्ग यापुढे प्रशस्त होणार आहे। आर्थिक वर्ष संपायला अल्प कालावधी राहिला आहे, त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च करावा लागणार आहे। डीपीसी साठी शासनाकडून जिल्ह्याला 120 कोटी रुपये मिळाले आहेत, परंतु मागील आठवड्यापर्यंत 50% म्हणजे 60 कोटी 49 लाख रुपये खर्च झाले आहेत, तर 60 कोटी 77 लाख रुपये विविध एजन्सींना वितरित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले। 31 मार्च पर्यंत हा निधी जिल्ह्यातील विकास कामांवर खर्च करायचा आहे। या संदर्भात आव्हान संबंधित यंत्रणे समोर असेल, परंतु आता नवीन पालकमंत्री जमा खर्चाचा आढावा घेऊ शकतील। जिल्हा विकासाच्या दृष्टीने ते अधिक संयुक्तित ठरेल असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। नव्या वर्षाचा नवा प्लॅन, नव्या वर्षाची नवी सुरुवात। डिसेंबर महिन्यात बुक करा RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडचा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। वाढत्या महागाईत बचतीचा एकच मार्ग, RRC चे इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत।
मानवी स्वतः प्रेरणा जिवंत ठेवण्यासाठी दीप पुरातन वस्तू संग्रहालय मोलाचे काम करेल असा दृढ विश्वास वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला। बाबुळगाव जवळ असलेल्या नंद पेट्रोल पंपाच्या बाजूला दीप पुरातन वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन बाळासाहेबांच्या हस्ते झाले। अकोला नागपूर महामार्गावरील बाबुळगाव जवळ असलेल्या नंद पेट्रोल पंपच्या बाजूला नागपूर येथील आर्किटेक्ट संदीप कांबळे यांच्या संकल्पनेतून व अकोला येथील रिअल इस्टेट व्यावसायिक प्रदीप नंद यांच्या अमूल्य सहकार्याने उभारण्यात आलेल्या दीप पुरातन वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन सोमवारी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना शाळकरी मुलांचे युवकांचे कुतूहल जिवंत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे वस्तू संग्रहालयात भेट देण्याची गरज व्यक्त केली। अशा जुन्या वस्तूंच्या विकासाचा व्हिडिओ उपलब्ध झाल्यास मोठी मदत समाजाला होईल असे आंबेडकर म्हणाले। तर आज जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याचं असणारं ही कुतूहलता मारायला निघालेली आहे ती आपण असणारं जिवंत ठेवू असं मी त्या ठिकाणी मानतोय की काळ जसा बदलतो तसा वेळही बदलतो, टेक्नॉलॉजी बदलते आणि त्या बदलत्या टेक्नॉलॉजी बरोबर आपल्याला चालावं लागतं अशी परिस्थिती आहे। परंतु त्याच्याच बरोबर ह्युमन इन्स्टिंक्ट जे आहेत या ह्युमन इन्स्टिंक्ट कशा रीतीने जिवंत राहतील याचं मला वाटतं बघणं हे महत्त्वाचं आहे। एक 7-8 महिन्यापूर्वी असणाऱ्या ह्या सगळ्या वस्तू असणाऱ्या या ठिकाणी पाहिल्या होत्या आणि मी त्याच वेळेस नंद असं म्हणालो होतो की याचं आपण प्रदर्शन केलं पाहिजे, लोकांसमोर आणलं पाहिजे आणि एव्होल्युशन ज्याला आपण म्हणतो हा शब्द जो आहे या एव्होल्यूट कशा होत गेल्या, डेव्हलप कशा होत गेल्या याचं तो व्हिज्युअल्स बघायला लागला तर शब्दापेक्षा व्हिज्युअल हे त्याला फार मोठ्या प्रमाणात तिथे असणारं शिकवतं आणि त्याला मग असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल की इंटरेस्ट त्या सगळ्या गोष्टीमध्ये राहतो। कलेची पारख आणि पुरातन ठेवा जोपासण्याच्या वृत्तीमुळे प्रदीप नंद माधव देशमुख यांनी या शहराचा विकास व वैभवात भर घालणारे संग्रहालय उभारून एक दिशा दिली आहे। येथेच न थांबता यात अधिक भर घालावी या कामासाठी आपण सदैव त्यांच्या सोबत आहोत असे आंबेडकर म्हणाले। दीप पुरातन वस्तू संग्रहालय उभारण्यात आपला वाटा देण्याचा या प्रसंगी आंबेडकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। व्यासपीठावर बाळासाहेब आंबेडकर, आर्किटेक्ट संदीप कांबळे, प्रदीप नंद, डॉक्टर माधव देशमुख विराजमान होते। कार्यक्रमाला उद्योजक राजू बियाणी, निलेश देव, गोपी ठाकरे, प्रस्ताविकात डॉक्टर देशमुख यांनी संग्रहालयाची संकल्पना, पुरातन वस्तू गोळा करण्यासाठी केलेले परिश्रम आणि लोकांनी घेतलेला सहभाग याबाबत सविस्तर माहिती दिली। आर्किटेक्ट संदीप काडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की त्यांचा विचार आणि कल्पना साकार करण्यासाठी नंद यांनी लाख मोलाची साथ दिली, यामुळे हे शक्य झाले। ज्येष्ठ छायाचित्रकार विजय मोहरील यांनी आभार मानले। आज दीप पुरातन वस्तू संग्रहालयाचा शुभारंभ झाला आहे। या संग्रहालयामध्ये जर तुम्ही प्रवेश केल्यानंतर तुम्हाला उजव्या हाताला जगातील पहिले कॅमेऱ्यापासून तर आतापर्यंत ते डिजिटल कॅमेरापर्यंत सगळी तुम्हाला इथे हे दिसेल। त्यानंतर पहिला फोन, जगातला पहिला फोन पासून तर आता STD PCO पासून तर जे सगळे फोन आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील। त्यानंतर तुम्हाला टायपरायटर, जगातलं पहिलं कॅल्क्युलेटर पासून तर आतापर्यंत या कॅल्क्युलेटरपर्यंत सगळं कॅल्क्युलेटर उपलब्ध आहेत। त्यानंतर तुम्ही आले तर पहिला टेलिप्रिंटर जो होता, जेव्हा रेल्वेमध्ये टेलिप्रिंटर उभं करायचा तो टेलिप्रिंटर आहे। आजच्या पिढीला या गोष्टी ज्या कळणार नाही आहेत, ग्रामोफोन सारख्या वस्तू आहेत या सुद्धा आजच्या पिढीला पाहायला मिळणार नाही आहेत। नंतर काचीची भांडे, मातीची भांडे जी होती ते पण इथे आहेत। जुने माप, किलोचे, 2 किलोचे, पाव शेराचे जे माप आहेत ते माप सुद्धा पाहायला मिळतील। त्यासोबत जे जुन्या समुद्रकिनारी ज्या वस्तू, समुद्रामध्ये शिपमध्ये ज्या वस्तू वापरत होत्या त्या वस्तूंचा पण तिथे संग्रह आपण केलेला आहे। त्याप्रमाणे शिवकालीन, पेशवेकालीन ज्या वस्तू आहेत, शिवाजी महाराजांच्या वेळेस वापरण्यात येणारा जे शस्त्र होते त्या शस्त्राची आताच्या पिढीला जी माहिती होणार ती पूर्ण माहिती आपल्याला या संग्रहालयात मिळेल। ज्ञान, विज्ञान व कला याचा पूर्ण संगम या संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळेल व याची आम्ही एक नॉमिनल फी म्हणजे त्याला मेंटेनन्स चार्जेस म्हणून आम्ही 50 रुपये फी ठेवली आहे। विद्यार्थ्यांसाठी आम्ही कन्सेशन देऊ। अकोलेकरांना विनंती आहे की हे संग्रहालय पाहावं, अभ्यास करावा। रिसेप्शनिस्ट असलेल्या दोघींनी डॉक्टर अभिजित लौड यांच्या हॉस्पिटलमध्ये लाखो रुपयाची अफरातफर केल्याचा गुन्हा रामदासपेठ पोलिसांनी दाखल केला आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून लाखो रुपये डॉक्टर लौड यांच्या रिसेप्शनिस्ट यांनी लंपास केल्याची माहिती डॉक्टर अभिजित लौड यांनी दिली आहे।
रतनलाल प्लॉट येथे विद्युत भवन समोर अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अभिजित लौड व चर्मरोग व सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ म्हणून डॉक्टर रचना लौड कार्यरत आहेत. त्यांच्या हॉस्पिटलला विविध विभागातून एकूण 15 लोक कार्यरत आहेत. दवाखान्यामध्ये मागील 5 ते 6 वर्षापासून कार्यरत 2 रिसेप्शनिस्ट यांनी खाडातोड करत मोठ्या प्रमाणात रकमेची अफरातफर केल्याचे उघड केले. या प्रकरणात पहिले तपास केला गेला आणि नंतर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. पेशंटची तपासणी व उपचार झाल्यानंतर उपचाराची आकारलेली फी रिसेप्शनवर जमा न करता ती परस्पर हडप केल्याची बाब समोर आली. तपासलेले पेशंट व त्यांचेकडून प्राप्त रक्कम या रजिस्ट्रेशनमध्ये नोंदवून ठेवलेल्या रकमांमध्ये तफावत दिसून आली. रजिस्ट्रेशनमध्ये बऱ्याच ठिकाणी खोडतोड करून त्यावर पुन्हा रक्कम लिहिलेली दिसली. सुमारे 12 लाख रुपयांची अफरातफर 2 महिला रिसेप्शनिस्ट यांनी केल्याचा गुन्हा रामदासपेठ पोलिसात दाखल झाल्याची माहिती आहे. डॉक्टर अभिजित लौड यांनी दिली. या सर्व प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित लौड, अस्थिरोग तज्ज्ञ. माझं रतनलाल प्लॉटमध्ये लौड हॉस्पिटल म्हणून हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये सौ अन्नमाला नानोटे आणि शीतल हाडोळे ह्या गेल्या 6-7 वर्षापासून रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होत्या आणि पैशांचा सर्व व्यवहार त्यांच्या हातात होता. पेशंटची फी, एक्सरेची फी सर्व त्या कलेक्ट करत होत्या. माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन त्यांनी माझी आर्थिक फसवणूक केली, फीमध्ये खोडातोड केली आणि खूप सारा पैशांचा घोटाळा केला. त्याबद्दल मी रामदासपेठ पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती. रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्याच्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा अकोला जिल्हा यांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारतीय दंडसंहिता 1860 कलम 408 आणि भारतीय दंडसंहिता 1860 कलम 34 या अन्वये करण्यात आलेला. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अमरावती येथील महिलांना पोलिसांनी दिलासा दिला असून टीन चान्स स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींचा छडा पोलिसांनी लावला आहे. अकोला पोलिसांनी देखील अशा प्रकारे मूर्तिजापूर येथील चान्स स्नॅचिंगचे प्रकरणाचा छडा लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अमरावती आयुक्तालयात मागील काही दिवसांपासून चान्स स्नॅचिंग या घटना घडत असल्याने पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सदर घटनेबाबत गुन्हे शाखा यांना सदर भागात पेट्रोलिट वाढवण्याबाबत तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकिंग मोहीम सुरू करण्यास सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. बऱ्याच ठिकाणी 2 इसम हे दुपारच्या वेळेस विरळ भागात पायदळ जाणाऱ्या महिलांचे सोनसाखळी हिसकून पडून जात आहे. सदर घटनास्थळी असलेल्या CCTV फुटेज व गुप्त बातमीद्वारा कडून माहिती मिळाली. सदर गुन्ह्यात हिरो कंपनीची डेस्टिंग मोपेड असून त्याचबरोबर 2 इसम इक्बाल नगर चौक येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर इस्माज स्टाफ मार्फतीने आज 20 जानेवारी रोजी ताब्यात घेतला असता त्याने त्याचे नाव शेख इफ्रानी शेख जब्बार, वय 20 वर्षे, राहणार गुलिस्ता नगर, अहमदिया मनीद जवळ, पोलीस स्टेशन नागपूर गेट, अमरावती असे सांगितले. त्याच्याकडे बारकाईने तपास केला असता त्याने सदर गुन्हा त्यांच्या साथीदार सय्यद नावेद, राहणार यारमीन नगर त्यांच्या सोबत केल्याचे कबूल केल्याचे सदर इसमाला ताब्यात घेतले. त्यांनी त्याचे नाव सय्यद तवेद उर्फ नावेद सय्यद आबिद, वय 26 वर्ष, यास्मीन नगर चौक, पोलीस स्टेशन नागपूर गेट, अमरावती असे सांगितले. तिन्ही गुन्ह्यात घटनेच्या वेळी वापरण्यात आलेल्या मोटरसायकली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. अमरावतीच्या संगीत क्षेत्रात 21 जानेवारी रोजी वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली. अभियंता भवनात 1 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान सुरू असलेला विक्रम मंगळवारी दुपारी 1 वाजता पूर्ण झाला. 401 तासांपेक्षा अधिक संगीताचा वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे. यावेळी आयोजकांनी जल्लोष केला असून ढोल ताशे वाजवत आनंद साजरा केला व पाहुण्यांचे स्वागत केले. अमरावती विदर्भाची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. स्वराज्य एंटरटेनमेंटचे संचालक दिनकर तायडे, संचालिका स्वामिनी तायडे व टीमने 18 दिवसापासून रात्रंदिवस कार्यक्रम सुरू ठेवला. अभियंता भवनात 1 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान सुरू असलेला विक्रम मंगळवारी दुपारी 1 वाजता पूर्ण झाला. 401 तासांपेक्षा अधिक संगीताचा वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे. भारतातील अनेक कलावंतांनी विविध गीते गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. वर्ल्ड रेकॉर्डची नोंद होताना दिल्लीचे CEO पवन सोळंकी प्रमुख अतिथी होते. आमदार सुलभा खोडके, वर्ल्ड रेकॉर्डचे मनीष पाटील तसेच समाजसेवक नानाभाई नेबनानी, गोविंद कासट, सचिन वानखडे, अभिनंदन बँकेचे सुदर्शन जैन, पुरुषोत्तम मुदंडा, दिलीपराव लोखंडे, महात्मा फुले बँकेचे संचालक राजेंद्र आंडे, दिलीप एडतकर, चंद्रकांत पोपट, राजाभाऊ हाडोळे, गजू लोखंडे, राम मनोजा, पुरुषोत्तम मुदंडा, अक्षय लोखंडे, प्रभाकरराव घाटोड आदी उपस्थित होते. शहरासाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला.
पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतीची बुधवारी सोडत, नियोजन भवनात निघणार सोडत. दापकी रोड विस्तारीकरणात महापालिकेचा खोडा, संथ कारवाईने कसे होणार विस्तारीकरण, जनतेचा प्रश्न. पाणीपट्टीची कोट्यावधीची थकबाकी, जिल्हा परिषद प्रशासन करतील काय कारवाई. लिनेस क्लबच्या उपप्रांताध्यक्ष म्हणून कल्पनाजी देशमुख यांची नियुक्ती, तर लिनेस साधनाजी पलसकर झाल्या प्रांताध्यक्ष. संगीताचा नवा विक्रम अमरावतीकरांच्याच नावाने, 400 पेक्षा अधिक तास सांगीतिक मैफिल रंगली. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड.